आपण बघताय महानिकालाचं महाकवरेज। एक मोठी अपडेट मुंबईमध्ये काही निकाल आता येत आहेत, कारण आता काही निकाल राहिलेले होते ते आता जाहीर होत आहेत, ज्याच्यामध्ये विशाखा राऊत यांच्या संदर्भातला निकाल आला। विशाखा राऊत जिंकतायत। प्रभाग क्रमांक 191 ठाकरेंच्या शिवसेनेच्या विशाखा राऊत माजी महापौर आहेत, मुंबईच्या जिंकलेल्या आहेत। सदा सरवणकरांच्या कन्या प्रिया सरवणकर ह्या पराभूत झाल्यात, त्यामुळे समाधान सरवणकर आणि आता प्रिया सरवणकर दोघेही पराभूत होताना बघायला मिळतात। मुंबईत प्रभाग क्रमांक 16 भाजपच्या श्वेता कोरगावकर जिंकल्यात, तर 222 मधून भाजपच्या रीटा मकवाना यांनी विजय मिळवलाय। त्यामुळे 222 आणि त्यासोबतच 16 या दोन्ही ठिकाणी भाजपचा विजय, तर तिकडे 191 वॉर्ड नंबर मध्ये मात्र ठाकरेंच्या शिवसेनेने बाजी मारली। विशाखा राऊत जिंकले। सांगलीमधली अपडेट आहे। सांगलीमध्ये आता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत, त्यामुळे भाजप आणि शिवसेना तिकडे जे वेगळे लढलेले होते ते आता एकत्र येऊ शकतात। सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेना यांची हात मिळवणी होऊ शकते। पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सुहास बाबर फोनवरून चर्चा झाली आहे। पुढचा निर्णय वरिष्ठांकडून होईल असं कळतंय। सांगलीत भाजपचे 39 आणि शिवसेनेचे 2 उमेदवार हे जिंकलेले आहेत, आणि या पार्श्वभूमीवर आता सत्ता स्थापनेच्या दृष्टीने भाजपने पावलं टाकली आहेत। 2 नेते एकमेकांशी संवाद साधताना बघायला मिळतात। आणि याचसोबत या बुलेटिनमध्ये इकडे एक छोटासा ब्रेक येतोय। महत्त्वाचे अपडेट्स महानिकालाचा महाकवरेज एबीपी माझावर असंच सुरू राहणार आहे। पाहत राहा एबीपी माझा।